नमस्कार मित्रांनो, माय मराठी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत गेल्या 2 महिन्यापासून महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयात तसेच जिल्हा परिषदेअंतर्गत विविध कार्यालयात काम करणाऱ्या युवकांना त्यांचे विद्यावेतन हे 5 ऑक्टोबरपासून मिळायला सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची अंमलबजावणी करणारा विभाग म्हणजेच कौशल्य व रोजगार संचालनालय यांनी आता विविध जिल्हाधिकारी कार्यालये, जिल्हा परिषदा तसेच महाराष्ट्र शासनाचे विविध कार्यालय यांना विद्यावेतन कसे मिळेल याबाबत सविस्तर सूचना दिलेल्या आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या सूचना सविस्तरपणे पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारचे लेटेस्ट व्हिडिओ हे आपल्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। मित्रांनो, आता आपण जिल्हा कौशल्य केंद्र हिंगोली यांचे दिनांक 3/10/2024 चे हिंगोली जिल्ह्यातील सर्व कार्यालयांना उद्देशून लिहिलेले पत्र पाहत आहात। मित्रांनो, पत्राचा विषय आहे 5 ऑक्टोबर 2024 रोजी प्रधानमंत्री यांच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अनुषंगाने होणाऱ्या कार्यक्रमाबाबत। मित्रांनो, आता या पत्राचा संपूर्ण विषय आता आपण पाहूया। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024-25 पासून सुरू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, इथे संदर्भ क्रमांक 2 हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, तो आता आपण पाहूया। संदर्भ क्रमांक 2 अन्वये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना थेट बँक खात्यात म्हणजेच DBT मार्फत विद्यावेतन जमा करण्यात येणार आहे। सदर प्रशिक्षणार्थ्यांचे पहिले विद्यावेतन हे प्रधानमंत्री यांच्या हस्ते होणार आहे। त्या अनुषंगाने दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी वालावकर मैदान, बोरीवडे, घोडबंदर रोड, ठाणे येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने आपणास विनंती करण्यात येते की आपल्या कार्यालयात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात आली आहे। करिता आपल्या कार्यालयातील cmykpy-mahaswayam.gov या संकेतस्थळावर यूजर ID व पासवर्डचा वापर करून पूर्ण प्रोफाईल अपडेट करावी। तसेच नियुक्त केलेल्या युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांची संकेतस्थळावर शैक्षणिक अर्हता, आधारशी संलग्न असलेले बँक खाते, वय, हजेरीपट इत्यादी बाबी तपासून माहिती भरून अपलोड करावे व तसेच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याची हजेरीची प्रक्रिया 4/10/2024 रोजी पूर्ण करावी। या प्रकारचे निर्देश हे प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषदा यांना देण्यात येत आहे। याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील उमेदवार यांना 2 महिन्याचे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे विद्यावेतन हे आता लवकरात लवकर मिळायला सुरुवात होणार आहे। मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निश्चित कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स या आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।